नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आता इथं मी बटाटे आणले होते, तर त्याचे मस्त असे वेफर पाडून घेते. त्याच्यानंतर काय केलं आधी बटाटे आणले, सोलून ठेवले. सोलल्याच्या नंतर इथं आम्ही मस्त पाण्यामध्ये ठेवलेले आहेत बटाटेसुद्धा आणि शेजारची वनिता आणि आम्ही दोघीजणी मिळून वेफर करत आहोत. तर ती पण आली माझ्या मदतीला थोडीशी, कारण सगळे वेफर्स आहे ना तिनेच पाडले आणि मी बटाटे सोलून दिले. तर किसणीसुद्धा माझ्याकडे आहे ना होती, पण त्याने काय व्यवस्थित पडत नव्हते. मग आम्ही नवीनच किसणी पण आणली. तर हा व्हिडिओ तुम्हाला पाडव्याच्या दिवशी संध्याकाळचा येत आहे. कारण संध्याकाळी हे काम करायला घेतलं होतं. 2 दिवस झालं बटाटे आणून घरात ठेवले होते. पण पाडव्याचा सण आल्यामुळं मग मी काय केले नाही, तर वेफर करायचे होते. म्हणलं सण होऊ द्या नंतर करूया. तर मग आम्ही दोघींनी मिळून केले, पटकन झाले आणि खूप छान पडत होते. नवीनच किसणी आणली. मोठे-मोठे स्लाईस पडत होते त्याचे. तर आता इथं मी 3 गमेल्यामध्ये ठेवलेले इथं धुवून-बिवून झाकून ठेवलेत संध्याकाळी. तर 4-5 पाण्याने मी आधी धुवून काढले किसल्याच्यानंतर. खूप त्याच्यामध्ये असं ते बटाट्यातलं आहे ना निघतं, त्याच्यामुळं मग त्याला 4-5 पाण्याने पांढरं शुभ्र धुवून घेतले आणि मी याच्यामध्ये आता काय तुरटी वगैरे टाकणार नाही. डायरेक्ट जेव्हा शिजायला घेणार तेव्हा तुरटी टाकायची. ताजी-ताजी एकदम आणि मस्त ते झाकून ठेवले आणि ह्या पापड्यासुद्धा सुकलेल्या आहेत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेल्या आहेत साबुदाणा आणि बटाट्याच्या कीसच्या पापड. तर अशा चमच्याने टाकलेल्या आहेत पळी पापड. तर त्या पण 2 दिवस चांगल्या उन्हामध्ये सुकल्या. त्या पण संध्याकाळी मी घरामध्ये आणल्या होत्या आणि वेफर पाडून संध्याकाळीच झाकून ठेवले होते. तर वेफर चांगले पाडून घ्यायचे आणि संध्याकाळी 4-5 पाण्याने धुवून झाकून ठेवायचे. तर आता सकाळ झालेली आहे. तर सकाळचं मग मी लवकरच उठले आणि पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीचं आहे. तर त्याच्यानंतर मग आता इथं मस्त आदान ठेवलं ह्याला वेफरला. तर पाणी आपल्या अंदाजावर ठेवायचं. जसं-जसं शिजवून बाहेर काढायचं तसं पाणी जर वाटलं तर टाकायचं. तर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि जेवढे पातेल्यामध्ये बसतील तेवढे फक्त 1 उकळी येऊन द्यायची आणि नंतर मग गॅस बंद करायचा. तर आता मी हे वेफर टाकून घेते सगळे. त्याच्यात थोडीशी तुरटी फिरून घेते. तुरटी मी एका जाऱ्यामध्ये घेतली आणि मस्त फक्त 1-2 वेळा अशी फिरवून घेते हलकीशी. जास्त पण तुरटी वापरायची नाही, नाहीतर तुरटीने पण एकदम लाल कलर येतो आणि तळल्याच्या नंतरसुद्धा व्यवस्थित होत नाहीत. त्याच्यामुळं खायला पण चव बिघडते. तर अशा पद्धतीने तुम्ही तुरटी फिरून वेफर करू शकता. चांगले होतात आणि छान पण होतात पांढरे शुभ्र. तर आता ही एक उकळी येऊन द्यायची आणि लगेचच काढून घ्यायचं. तोपर्यंत गॅस एकदम बारीक करायचा किंवा बंद केला तरी चालतं. तर आता हे एक पहिलं मी काढून घेते आणि चाळणीमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पाणी वगैरे निथळलं ना, तर इथं मी सुकवायला टाकलेले आहेत सगळे. थोडीशी आमची गॅलरीमध्ये ऊन येतं. मस्त इथं आता मला 2-3 दिवस लागतील सुकवायला. तर थोडीशी सावली आहे आता, नंतर दुपारी ऊन येतं. तर मी आता इथं सुकायला टाकले. 2-3 दिवस चांगले सुकवून घेते. त्याच्यानंतर तुम्हाला मी तळून दाखवते. त्या दिवशी केलेले पळी पापड्यासुद्धा उपवासाच्या दाखवते तळून आणि हे वेफरसुद्धा कसे झाले ते पण तुम्ही पहा आता पुढे. मस्त झाले होते. मला असं वाटलं नाही एवढे होतील चांगले म्हणून. आणि साबुदाण्याच्या बटाट्याच्या खीरचे पापडसुद्धा मी घरातच केले होते. कारण आमच्याकडे असं सुकवायला जागा नसल्यामुळं मग थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. जेव्हा ऊन बाहेर येईन तेव्हा ठेवायचं असं ताटामध्ये, परत स्टीलच्या गमेल्यामध्ये मोठ्या-मोठ्या ताटांनी. तर असं सुकवायला लागतं. तर टेरेसवर खूप धूळ आहे ना, त्याच्यामुळं मग वरती काय आम्ही जात नाहीत. तर आता इथं मी हे पापड पण सुकले, तर आपले वेफर पण दुसऱ्या दिवशी सुकले चांगले. चला तुम्हाला मी थोडेसे तळून दाखवते. तर आता हे तेल आहे ना, ज्या दिवशी पाडव्याचा सण होता त्या दिवशी मी ह्याच्यामध्ये कुरडई, पापड, भजी हे तळलेलं होतं. मग तळलेलं तेल मी असं साईडला झाकून ठेवलं होतं. जेव्हा काय तळायचं असेल तेव्हा मग मी तळून घेते त्याच्यामध्ये. कारण परत ते भाजीला वापरण्यापेक्षा असं तळण्यासाठीच ठेवलं बाजूला, तर ते चांगलं. तर आता इथं हे काय उपास वगैरे नाही आहे मला, फक्त तुम्हाला दाखवायचं आहे तळून, की त्या दिवशी पापड बनवलेले कसे झाले. पाडव्याच्या आदल्या दिवशी बनवले होते मी. ते पण 2-3 दिवस सुकवून घेतले आणि पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी वेफर्स बनवले. ते पण असे झाले, तर म्हणजे दाखवायसाठी की सुकल्याच्या नंतर कसे आले म्हणून. तर आता इथं बटाटा कीस टाकून केलेले साबुदाण्याचे पापडसुद्धा चांगले आलेत. आणि वेफरसुद्धा खूप छान आलेत. कारण गेल्या वर्षी माझं वेफरचं काय झालं होतं, लाल झरीत वेफर झाले होते. तुरटी खूप जास्त झाली होती माझ्याकडनं. त्याच्यामुळं मी यंदा बीत-बीतच तुरटी टाकली. थोडीशी फक्त गरम पाण्यामध्ये तुरटी फिरून घेतली, जास्त काय टाकली नाही आणि मला असं वाटत होतं की परत लाल होतेत का काय, पण चांगले झाले.
त्याच्यामुळं म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. तुम्ही पण अशा पद्धतीने करा पापड किंवा वेफर, तुरटी वगैरे कशी वापरायची, परत किती कसे उकडून घ्यायचे, उकडताना किती वेळ ठेवायचे. तर सेम ही पद्धत तुम्ही पूर्ण रेसिपीमध्ये पाहू शकता. आणि आज काय सगळं डिटेल हे पापड वगैरे स्वयंपाकाचंच टाकलेलं आहे. अजून पण पुढं छान छान रेसिपी आहेत, तुम्ही पाहू शकता. खाण्याच्याच वस्तू आहेत सगळ्या. तर आता हे पापड मी फक्त असे सहज तळले होते, थोडेसे सुकले होते म्हणून. आणि पापड सुकले चांगले ह्याचे साबुदाणा बटाट्याचे किस करून टाकलेले, पण वेफर अजून बाकी आहेत सुकवायचे. तर त्याला अजून एखादं ऊन मला द्यायला लागेल. पण चला म्हणलं तळून तर दाखवा थोडंसं सगळ्यांना. त्याच्यानंतर मग आता ते तळून घेतले संध्याकाळी. शुभ सकाळ मैत्रिणींनो, सगळ्यांना सकाळी सकाळीच आता वाजले 10. तर इथं मस्तपैकी माझी कामाची थोडीशी तयारी चालली. पापड वगैरे पाहिले ना तुम्ही, वेफर पण मी 2 दिवस करत होते. पाडव्याच्या आदल्या दिवशी पण साबुदाण्याच्या पापड्या केल्या होत्या. त्याच्यानंतर पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी वेफर केले. पण इथं सुकवायसाठी मी थोडं थोडंच केलं. तर म्हणलं चला तुमच्यासोबत थोडंसं बोलूया. आणि मस्त आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे. सकाळचं घरातलं दिवाबत्ती वगैरे करून झालेलं आहे, पण स्वयंपाक बाकी आहे. तर आज आहे काय ते बकरी, त्याच्यामुळं सुट्टी आहे सगळ्यांना. तर इथं मग म्हणलं चला आज आपला दमाने स्वयंपाक होऊ द्या. तर म्हणलं तुमच्यासोबत थोडंसं बोलावं. तर आमच्याकडे आहे ना पुरण राहिलं होतं पाडव्याचं. तर म्हणलं चला आता मस्त पोळ्या बनवून घेऊया. तर 4 पोळ्या झाल्या, त्याच्या बाकीच्या चपात्या केल्या मी. तर मस्त पोळ्या येत होत्या, कारण पुरण मी ठेवलं होतं राहिलेलं फ्रीजमध्ये. आणि म्हणलं चला आज गरम गरम सकाळी पोळ्या करूया, चपात्या थोड्याशा करूया. आणि वाटलं तर दुपारी काय वेगळं थोडंसं करता येईल जेवणाला. तर सकाळचं म्हणलं आता पुरण पण 2 ते 3 दिवस झाले पाडव्याला, तर आज वापरून टाकूया. तर तरी पण खूप छान पोळ्या येत होत्या, एकदम टम्म फुगत होत्या. सहज पीठ मळलं होतं मी चपातीचं. नंतर लक्षात आलं की पुरणसुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तर ते पण बाहेर काढून घेतलं. थोडंसं थंड होतं, मग त्याला जरा बाहेर ठेवल्याच्यानंतर ते व्यवस्थित परत हे झालं आणि नंतर मग मी पोळ्या करायला लागले. तर आता सुट्टी होती, त्याच्यामुळं मग आता खायचं होतं पनीर विशालला, तर ते पण म्हणलं फ्राय करून देते. थोडासा तो पनीरचा मसाला असतो त्याच्यामध्ये मी नंतर टाकणार आहे, फक्त दाखवते तुम्हाला. तर पनीर आधी कट करून घ्यायचं, नंतर असं तव्यावर किंवा कढईमध्ये फ्राय करून घ्यायचं. मी थोडंसं तव्यावरच पोळ्या झाल्याच्यानंतर, चपात्या झाल्याच्यानंतर तेल टाकून घेतलं आणि आता ह्याच्यावरच परतून घेते थोडंसं. तर आमच्या घरामध्ये सुद्धा जास्त पनीर आवडत नाही, कधीतरी खातात. तर विशालला थोडंसं आवडतं तर तोच खातो. तर आता मी इथं फ्राय करून घेते मस्त. आणि नंतर खाली घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जो मसाला दाखवला आहे तो पनीर मसाला आहे. तर तो वरून असा टाकून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकायचं, हळद हळद नाही सॉरी, लाल तिखट टाकायचं. आणि मस्त एकत्र मिक्स करून ते पनीर असंच खाण्यासाठी मी त्याला देणार आहे. त्याच्यानंतर मग आता सोमवारच्या बाजारातून मी आवळे आणले होते. तर आवळ्याचं लक्षच राहिलं नाही मला. आता 8 दिवस होईन आवळे आणलेलं. तर हे सण आला मधीच. परत ते पापड, वेफर करण्याच्या ह्याच्यामध्ये लक्षातच आलं नाही. पण सकाळी मी फ्रीजमध्ये पाहिलं तर आवळे होते आणलेले. तर म्हणलं चला आता मस्त तव्यावरच करूया. आणि मग आम्हाला असे आवळे आवडतात. कारण असेही कच्चे खाल्ले तरी चांगले लागते, तर म्हणजे फ्राय केलेले. त्याला अजिबात मसाला वगैरे काहीच टाकायचा नाही. फक्त काय करायचं, चिरा पाडून घ्यायच्या, धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर मग त्याला ना साईडने पूर्ण चिरा पाडून घ्यायचा आणि मीठ टाकून तेलामध्ये परतत राहायचं. हळद मिठामध्ये आहे ना उकडून घ्यायचे, असे मस्त होतात. अजिबात जास्त तेल पण लागत नाही किंवा दुसरं काही लागत नाही. आणि तळल्याच्या नंतर काय करायचं, ठेवून द्यायचे एका डब्यामध्ये. तर स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू नका, कारण आवळ्यामुळं काय होतं, स्टीलच्या डब्याला किंवा ह्याला होल पाडायला लागतात. तर असंच डिशमध्ये कशात ठेवून द्या आणि मस्त कधी लागेल तेव्हा खाऊ शकता तुम्ही. तर तशी आवळ्याची रेसिपी खूप भारी होते. तर मग त्याच्यानंतर आम्हाला सकाळी पोळ्या बनवल्या होत्या. चपात्या काय थोड्याशा केल्या. तर म्हणलं चला आज मस्त दुपारी डाळ खिचडी करूया गरम-गरम. त्याची काय रेसिपी शेअर नाही केली. तुम्हाला जर पाहिजे असेल तर छोट्या व्हिडिओमध्ये आणि मोठ्या व्हिडिओमध्ये पण टाकलेली आहे. पाहू शकता. खूप छान झाली ती डाळ खिचडी. चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. लाईकसुद्धा करा, शेअर